श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. या दिवशी पवित्र नदींमध्ये स्नान करणे आणि दान करण्याला विशेष महत्त्व आहे. हे दान केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच या दिवशी गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमात स्नान केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते. तसेच देवी लक्ष्मी, भगवान विष्णू आणि शंकराची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी 11 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:55 सुरू होईल, तर 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7:22 समाप्त होईल. आणि यंदा माघ पौर्णिमेचं व्रत जे आहे ते आपल्याला 12 फेब्रुवारी म्हणजे बुधवारी करायचं आहे. चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी 5:49 असणार आहे. या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत. सौभाग्य आणि शोभन योगामध्ये केलेल्या उपासनेने आणि दानाचे आपल्याला शाश्वत फळ हे प्राप्त होत असतं. तसेच अश्लेषा आणि माघ नक्षत्राचा योग जो आहे तो अत्यंत शुभ मानला जातो. या काळात पवित्र नदीत स्नान आणि पूजासाठी विशेष महत्त्व हे दिलं जातं. तसेच शिवयोग हा भगवान शिव आणि विष्णूच्या पूजेसाठी विशेष फलदायी मानला जातो. हिंदू धर्म ग्रंथामध्ये सांगितलं आहे की जगाचे पालन करता गंगेच्या पाण्यात राहतात. यामुळे माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते. तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेव आणि लक्ष्मीचीही पूजा केली जाते. या दिवशी वस्त्र, अन्न आणि गहू दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की माघ पौर्णिमेच्या दिवशी वस्त्र, अन्न आणि गहू दान केल्याने विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा केल्याने सर्व इच्छाही पूर्ण होतात. ज्योतिषशास्त्रात या तिथी संबंधित अनेक उपाय सांगितले आहेत आणि जे खूप प्रभावी आहेत. आणि म्हणूनच आज माघ पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी इथे एक असा दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष, अडचणी, संकट तर दूर होणारच आहेत, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळालं पाहिजे, पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. ते मेहनत तर करतात, कष्ट तर करतात, पण त्यांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची साथ मिळत नाही. तर या प्रकारच्या समस्या का उद्भवतात, तर त्या उद्भवतात त्यांच्यामध्ये असणाऱ्या दोषांमुळे. जर आपल्या मुलांना नजर लागली असेल किंवा कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील, पितृदोष असेल किंवा वास्तुदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांच्या जीवनामध्ये अनेक समस्या येतात. समस्या म्हणजे काय, तर मुलं वारंवार आजारी पडतात, चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही. बऱ्याचदा त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात, संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात. आणि जर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या उद्भवत असतील तर आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो तुम्हाला आज करायचा आहे. आता ह्या उपायाकरता आपल्याला एक दिवा हा लागणारा. दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकतात. अगदी मातीची पंती घेतली, कणकेपासून दिवा तयार केला किंवा अगदी रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा तुम्ही वापरता तो घेतला तरीही चालणार आहे. ह्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातीची 1 वात करून लांब वाती टाकायची. तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला जे पण तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये तेल वापरतात ते तेल टाकायचं आहे. तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला 7 धनेसुद्धा टाकायचे. जे धने आपण टाकणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे, ते अखंड असावे, कुठेही तुटलेले, फुटलेले किंवा खराब झालेले नसावे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, तर हा उपाय आपल्याला चंद्रोदय झाल्यानंतर जेव्हा सर्वीकडे चंद्राचा प्रकाश असेल तेव्हा आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आपल्याला एक तामण घ्यायचं, त्या तामणामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. तसेच त्या तामणामध्ये आपल्याला थोड्याशा फुलांच्या पाकळ्यासुद्धा टाकायच्यात. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटवर हा जो आपण दिवा तयार केला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. त्याचबरोबर त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं, त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंधसुद्धा तयार करून घ्यायचं आहे.
तसेच थोडेसे अक्षतासुद्धा ताटामध्ये ठेवा. आता हा उपाय जो आहे तो आपल्याला एक तर आपल्या बाल्कनीमध्ये करायचं जिकडे चंद्राचा प्रकाश येत असेल, किंवा अगदी तुम्ही टेरेसवर करू शकतात, किंवा अगदी तुम्ही तुमच्या अंगणामध्ये केला तरीही चालणार आहे. आपल्याला आपल्या अंगणामध्ये किंवा टेरेसमध्ये जे आहे आपल्या मुलांना पाटावर बसवायचं आहे. आपल्या मुलांना चंद्राच्या प्रकाशामध्ये बसवल्यानंतर ज्या तामणामध्ये आपण पाणी आणि फुलांच्या पाकळ्या ठेवल्या ते तामणसुद्धा आपल्याला चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवायचं. तर त्या ज्या प्लेटमध्ये आपण दिवा ठेवला आहे त्या प्लेटमधनं सर्वप्रथम मुलांच्या कपाळावर आपल्याला कुंकवाचा टिळा लावायचा आहे, त्यांच्या डोक्यावर थोड्याशा अक्षता टाकायच्यात आणि त्यानंतर हा जो दिवा आहे त्याने आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे. 7 वेळा आपल्या मुलांवरनं हा दिवा जो आहे तो ओवाळायचा आहे आणि जे तामणामध्ये आपण पाणी भरून ठेवलं आहे त्या तामणामध्ये हा दिवा जो आहे तो आपल्याला सोडायचा आहे. त्यानंतर आपल्याला हात जोडून चंद्रदेवांना प्रार्थना करायची. आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत ते दूर होण्याकरता, आपली मुलं जर अभ्यास करत नसतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहायला पाहिजे, किंवा ते नोकरी व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश मिळण्याकरता आपल्याला मनोभावे चंद्रदेवांना प्रार्थनाही करायची आहे. आज आहे माघ पौर्णिमा आणि माघ पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी तसेच चंद्रदेव जागृत अवस्थेत असतात आणि जे पण भक्त खऱ्या मनाने खऱ्या श्रद्धेने त्यांची पूजा करतात, सेवा करतात, आराधना करतात, त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना माता लक्ष्मी आणि चंद्रदेव पूर्ण करतात. आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तरी तुम्हाला ह्या एका दिव्यानेच त्याचं औक्षण करायचं आहे. तुम्हाला 2 मुलं असतील तर 2 मुलांना सुद्धा ह्या एकाच दिव्याने तुम्हाला औक्षण हे करायचं आहे. 2 मुलांकरता तुम्हाला वेगवेगळे 2 दिवे बनवायची गरज नाही. हा अतिशय प्रभावी उपाय आणि हा उपाय केवळ आणि केवळ पौर्णिमेच्याच दिवशी करता येतो. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष, सर्व अडचणी, सर्व संकट दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. आता जो दिवा आपण तामणामध्ये सोडणार आहे तो दिवा कमीत कमी 5 मिनटं तरी प्रज्वलित राहील ह्याची तुम्हाला काळजीही घ्यायची आहे. त्यानंतर हा दिवा संपूर्ण रात्रभर आपल्याला बाहेरच ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, ह्या दिव्यामध्ये असणारे जे धने आहेत आणि वात आहे ते निर्माल्यामध्ये टाकायची. दिवा पुन्हा तुम्ही घासून वापरू शकतात. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज रात्री करायचे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष, अडचणी, संकट दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.